ओके नाही चालणार नाही ते त्याला पळेल. कपासचा ॲव्हरेज काय तुमच्याकडे? 6-7 क्विंटल. आणि खर्च किती करता खत आणि औषधांवर? तुमचे आजोबा पंजोबांनी काही ठेवून गेले का? तुम्ही एवढे पैसे खर्च करता आणि म्हणजे तुम्ही नोटा देताना चिल्लर घेता असं दिसतं मला. चिल्लर अद्रकीला एकरी खर्च सर्व जर खर्च पकडला अद्रकीला 1.5 लाखाच्या पुढे एकरी खर्च येतो. कपास करावा तर असं, आलं करावा तर गेलं सडलं. म्हणजे थोडक्यात तुमचं असं समजा का 1 रुपयाला 1 रुपया कमी देतो तुम्ही. ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्यावरच आपण बोलू, ज्या आपल्या हातात नाहीये त्याच्यावर आपण बोलायचं नाही. तुमची शेती तुमचे आज काय करू राहिली? लाखाची 12,000 करू राहिली. बरोबर. तर ती शेती नाही करत आहे. झाडाचं पान महत्वाचं आहे का फळ महत्वाचं आहे? हायब्रिड व्हरायटीचं दुसरं नाव काय आहे? ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस तुम्ही लावला पण त्याची तुम्ही जी इच्छा आहे खाण्याची ती नाही भागू शकत तुम्ही, आणि ती भागू शकले नाही म्हणून तिने जमिनीचा काय केला? नाश केला. तर मग कपाशी पिकासाठी हा तुमचा प्रश्न आहे, पळल कस काय? समजा वैदिकचे सगळे प्रोडक्ट माती आडच केली पाहिजे असं काही का? 16 गुंठ्यामध्ये मी कृषी अमृतच्या 3 थैल्या टाकल्या होत्या आणि त्यानं काही ते पॉकेट वगैरे दिले होते आणि 2 औषधं मला खालून ड्रिचिंग करायला दिली. बरोबर. तर त्या कांद्याचं वैशिष्ट्य असं झालं का तो कांदा कामराला लागायचा. त्याला रासायनिक खर्चाचा म्हणजे एक चिमूट सुद्धा नव्हती. रासायनिक वरचे त्याने स्टिम्युलट मारलं, काही टॉनिक मारलं. बरोबर. तर त्यांचा कांदा गुडघ्यापर्यंतच राहायचा. पण ऊन पडलं का त्या कांद्याच्या पाती ज्यानं खाली पडून जायची. बरोबर. सुकायची पाणी गाव पणीची तलवारीवाणी जशी आहे तशी टाईट राहायची. हा हा बर बर. पातीची जी जाडी होती हा हा ती अंगठ्यासारखी होती. कांदा लासलगावला ऐकला बर. 900 रुपये 1000 रुपये त्या पिरियडला बाकीचे कांदे जायचे. हा 1250 1350 रुपयापर्यंत गेला. तर मला त्या 16 गुंठ्यामध्ये 76 क्विंटल कांदा मिळाला. आम्ही जरी शासनासारखे काही योजना आणत नसलो किंवा आमच्याकडे काही आश्वासनं नसले तरी पण आम्ही तुम्हाला एवढी खात्री देऊ शकतो का आम्ही तुमची माती सुपीक करू. मग त्या सुपीक मातीत काय पिकवायचं तुमचं तुम्ही बघा. तुम्ही सगळेजण इथे काय म्हणून आलेत बुवा? असं मार्गदर्शन मिळायला पाहिजे. मार्गदर्शन सर काय मार्गदर्शन? कारण आज जे शेतकरी लावणाऱ्यांना काही समस्या प्रोडक्ट नुसार शेती करणार आहे तिथून तुम्हाला शेतीमध्ये वापरायचंय जे केमिकल मुळे त्रस्त झाले सर, जे आद्रकी खराब व्हायला लागला, इतर पीक तुम्ही काय काय पीक आहे तुमच्या भागामध्ये? कापूस, मक्का, कापूस. हा ओके नाही चालणार नाही ते त्याला पळेल. पळवेल, फास्ट पळेल ते पळवेल. कपाशी, मका, आपण अनुभव घेतला ना, सुरुवातीला बाग 1-1.5 वर्ष वाढलाच नाही. ज्यावेळेस आपलं हत्तीला जर केळी खाऊ घातली तर हत्ती चालेल चालेल, पण वाघ पळेल. बाग पळेल. थोडक्यात एक उदाहरण काय आहे की याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर जसं आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की तुमच्याकडे समजा तुम्ही म्हणता कपास करता तुम्ही, मग कपासचा ॲव्हरेज काय तुमच्याकडे? 6-7 क्विंटल. आणि खर्च किती करता खत आणि औषधांवर? पहिली गोष्ट हिशोबाचं नाही. तर एक सरासरी सरासरी जर या वर्षी किती केला? या वर्षी आमचा एकरी जर म्हटलं तरी 20-25 हजार रुपये खर्च. म्हणजे खत आणि औषध हो, खत, औषध, 5 फवारण्या कुठे गेल्या नाही सर? 5 फवारणे 5 फवारण्याच्या वरती. आणि सर्व मेहनत सर. याकीन पत्त्या पडत्या हे होतं सगळं, म्हणजे त्याच्यात गळ होऊन गेली का प्रॉब्लेम आला का फवार मार? फवारा हा एक फवारा 5 फवारे केवढे झाले? 5 फवार ते केमिकल सरासरी 1000 रुपयाचा. 1000 रुपये हो हो जास्ती सर. 1000 काय होतं सर? सुरुवातीचे फवारे 1,500 हजार कुठे गेला नाही सर? म्हणजे 10,000 रुपये फवाऱ्यात आरामशीर जाता सर. आरामशीर. तुमच्या भागामध्ये. आणि खताचे डोस किती? खताची 3 डोस. एक गोण्या का 2 गोण्या? एक गुणे असते. एकरी म्हणजे ते जवळजवळ 17 ते 51 5,000. 7,000 सर. 7,000. 7 आणि हे पहिले 10 17,000 17. आणि 2-3,000 बाकीचे. पोषक मारलं हे मारलं ते मारलं. ते आलं नाही नाही पोषक बिषक. टॉनिक वगैरे सर. बर म्हणजे 20,000 रुपये तुम्ही 15 ते 20,000 रुपये तुम्ही कपासला करता कपासला. आणि मग उत्पन्न किती येतं? 5-6 क्विंटल. 6-7 क्विंटल याच्यावरती नाही सर. भाव नाही त्यात. पर्यंत जाते बस. त्याच्यावर एकच वर्ष 14,000 भेटतात. तुमचे आजोबा पंजोबांनी काही ठेवून गेले का? तुम्ही एवढे पैसे खर्च करता आणि म्हणजे तुम्ही नोटा देताना चिल्लर घेता असं दिसतं मला. चिल्लर नाही. हा? मग तुम्ही जिवंत कशी? उगाच खाण्यापुरतं होतं सर, त्याच्यामध्ये घर चालवण्यापुरतं. आणि अद्रक करतो सर. अद्रकीला एकरी खर्च सर्व जर खर्च पकडला अद्रकीला 1.5 लाखाच्या पुढे एकरी खर्च येतो. तुमचं आम्हाला सांगा करा ना बरं का. आम्ही जरी शासनासारखे काही योजना आणत नसलो किंवा आमच्याकडे काही आश्वासनं नसले तरी पण आम्ही तुम्हाला एवढी खात्री देऊ शकतो का आम्ही तुमची माती सुपीक करू. मग त्या सुपीक मातीत काय पिकवायचं तुमचं तुम्ही बघा. सुपीक मातीमध्ये काय पिकवायचं हा तुमचा निर्णय. मग तुम्ही कोणतंही पीक घ्या
बरोबर आहे. ते पीक सक्सेसफुल करेपर्यंत आम्ही तुमचा पिच्छा सोडत नाही. आणि तुम्हाला यश मिळालं का मग आमच्या बरोबर राहा, नाही तर नका राहू. बरोबर आहे. तर पहिल्यांदा यश चाखून देणं ही आमची जबाबदारी. काही शेतीमध्ये सक्सेस आहे आणि यश भेटल्यावर आम्हीच सोडणार नाही सर तुम्हाला. भेटलंच आम्हाला. चांगलं आहे ते, उलट चांगलं आहे ते. पण मग ते काय होतं, आपण म्हणतो ना काहींना यश पचत नाही ना. पण का हो, गरिबी माणूस किती दिवस सहन करतो, श्रीमंती आली की लगेच माजवतो आहे ना. त्याच्यामुळे देव देत नाही म्हणून बरं आहे. निसर्गाचा नियम. आहे की नाही. एखाद 2 जण गावात माजले तर तो देव सहन करील. सगळेच माजायला आले देव काय करील, कोणाला सांभाळील. तर तुम्ही म्हटले अद्रकला किती खर्च करता? 1.5 लाख रुपये खर्च आरामशीर येतो. 1 ते 1.5 लाख रुपये फिक्स. खत आणि औषध किती येतो? खत आणि औषध 70-80 हजारापर्यंत बरं, उत्पन्न किती निघतं? झालं कधी ते झालं तर नाही, सरासरी वातावरण नाही सर आमच्याकडे. सर त्याला बुरशीचा प्रॉब्लेम येतो ना. बुरशी एकरी जर आली 100 तर सड लागते, सड लागते सर. भेटतं आम्हाला. एकरी 100 त्याच्यावर नाही. काय बस सर. भाव नाही. 100 काय काय बात करता? आले असं आल्याचं उत्पन्न आलं तर आलं, नाही तर गेलं. तेच होतंय या 3-4 वर्षापासून आहे ना. येऊ नाही, भाव नाही भेटत तर काय होईल? आम्ही भाव नव्हते त्यावेळेस 3 वेळेस रोटर मारलेलं, रोटावेटर कपास करावा तर असं, आलं करावा तर गेलं, सडलं. 11,000 रुपये प्रति क्विंटल. बरं, अजून काय करता? अजून दुसरं? मका 1200-1300 रुपयांनी खरेदी चालू आहे. करतो उन्हाळी. मकाचं बी. मका किती होती ॲव्हरेज? मका आवरेज आमच्याकडे हातवा हा ठीक हा आहे. 20-25 हा? पर्यंत 20-25 याच्यावरती नाही. 25 पर्यंत. तुमच्याकडे नाही होत. तुमच्या किती होती? 12 ते 15. मालेगाव 15. हा बा, मालेगाव 15. मग सर मग आम्ही ना 3 डोस खाण्याचे करतो हा, त्यामुळे आम्हाला ते 20-25 पर्यंत आम्ही जो आरामशीर शेतकरी घेतो 1 किंवा 2 डोसवर थांबतो. त्याचं उत्पन्न कमी सर. म्हणजे मका तुमची 15-16 जाते आणि जर जास्त खर्च केला तर 20-25 पर्यंत जाते. जास्त होती थैलीला समजा 20-22 नाही, एकरी सांगतो. एकरी सरची खरीपची मका जी आहे हा. ना ती एकरी 25 ते 30, जास्तीत जास्त 35 पर्यंत जाते. बर. आणि जी रब्बीची मक्का जी असते ना, जे चांगलं जे काही त्याचं जर टेक्निकल जर कधी चांगलं असेल तो कमीत कमी 40-45 पर्यंत पोहोचतो. त्याच्या अपवाद. पुढं नाही जाणार. अपवाद. हो, अपवाद. म्हणजे सर्वच जण सारखे पोहोचणार नाही. अच्छा. 35 म्हणजे 40, मका, कपास ह्या सगळ्यांची ही परिस्थिती आहे. बर. म्हणजे थोडक्यात तुमचं असं समजा का 1 रुपयाला 1 रुपया कमी देतो तुम्ही. वर्षाला एकरामध्ये 1 लाख घालायचे आणि 1,000 लाख कमवायचे. तेवढ्यावर वर्ष या काढाच्या काढायला लावायचं. भाव नसला तर तोटा येतो. पैसा गेलेला आहे घरातून, तोच 1 लाख रुपये. आमची मेहनत नाही त्याच्यात. ती सोडून आहे. वा वा, सलाम. म्हणजे देश आहे ना हो. हा प्रधान देश म्हणते ना त्याला. नाही, असं आहे आता आपला भाव नाही त्यातला अजून. हा हमी भाव नाहीये. नाही, तसं नाही. बघा, quality झाली, sir. एक लक्षात घ्या, ज्या गोष्टी आपल्या हातात आहे त्यावरच आपण बोलू. ज्या आपल्या हातात नाहीये त्याच्यावर आपण बोलायचं नाही, आणि त्याच्यावर बोलून काही कामही नाही. कामं नाही. बरोबर की नाही? हा, पाऊस काय बाबा लईच पडतो, भान लईच पडतच नाही बुवा, हे यात काय बोलण्यात काय मजा नाही. तू कमी पडल्यावर काय करतो आणि जास्त पडल्यावर काय करतो हे तुझ्यावर अवलंबून आहे. नाही पण आता मका तुम्ही 2300 आणि 2800 रुपये हमी भाव. नाही बाबाचं 1200 ने खरेदी करू. मला काय म्हणायचंय हे लक्षात घ्या. तुम्हाला त्यांनी कोणी सांगितलं पाकवा तुम्ही पिकवा म्हणून? हा, मग शासनाचा तुम्ही मका पिकवा आणि आमचं डोकं पिकवा असं कोणी सांगितलं का? नाही. तुम्हाला स्वातंत्र्य आहे ना. तुमची शेती तुमचे आज काय करू राहिली, लाखाची 12,000 करू राहिली. बरोबर. तर ती शेती नाही करत आहे, तुमची मती करू राहिली. मती म्हणजे काय? आपली जी बुद्धी आहे ती बुद्धी उलट्या खोपडीने चालती. काही चालती उलटी. मला सांगा, झाडाचं पान महत्वाचं आहे का फळ महत्वाचं आहे? पान महत्वाचं. बोला. पान. आमचं लक्ष कुठं असलं तरी आमचं लक्ष कुठं राहतं? आमचं लक्ष कुठं राहतं? पानावर तुमचं पानावर राहतं, आमचं फळावर राहतं. आता हे खरं बोलले. आमचं फळावर. तुमचं लक्ष कुठे आहे शेतात गेल्यावर? तुम्ही कुठल्या बागेत गेले? हे काही फळत नाही, इंगन पाणी, त्याला काय करायचं? ते काय पाणी विकायचे असं बोलतो आपण, बोलतो की नाही? म्हणजे पहिलं आरोग्य कोणाचं चांगलं महत्वाचं? पानांचं. हे ज्याला कळलं त्याला शेती कळली. पानाचं आरोग्य कोणामुळे चांगलं राहतं? मुळीमुळं. मुळीचं आरोग्य कोणामुळे चांगलं राहतं? मातीमुळं. आणि मातीचं आरोग्य कोणामुळे चांगलं राहतं? जीवांमुळं. आणि जीवांचं आरोग्य कोणामुळे चांगलं राहतं? सेंद्रिय कर्बामुळं. म्हणजे सगळी कहाणी कुठं आली? मग सेंद्रिय कर्बाच्या जमिनीमध्ये आपल्या आजोबा पंजोबांनी शेणखतं टाकून तो सेंद्रिय कर्ब काय केला? वाढवलं, जपला आणि तो स्थिर ठेवला. आणि आम्ही हायब्रिड व्हरायट्या लावल्या. हायब्रिड म्हणजे काय? खादाळ खाऊ, ब्रह्मराक्षस. हायब्रिड व्हरायटीचं दुसरं नाव काय? ब्रह्मराक्षस. ब्रह्मराक्षस तुम्ही लावला, पण त्याची तुम्ही जी इच्छा आहे खाण्याची
ती नाही भागू शकत तुम्ही, आणि ती भागू शकले नाही म्हणून तिने जमिनीचा काय केला, नाश केला. तुम्ही तिचं खाद्य काय हेच ओळखू शकले नाही. आपल्याला असं वाटलं ती हायब्रिड आहे ना, मग ती केमिकल खात असेल. आम्ही असं समजलो का हायब्रिड व्हरायटी म्हणजे तिला अन्न पण हायब्रिडच लागल, म्हणून आम्ही त्याला केमिकल टाकायला सुरुवात केली. हे बरोबर का चूक? बरोबर. आणि आज आम्ही बघतोय का केमिकल टाकूनच आमचं काय झालं, वाटोळं. तर मग कपाशी पिकासाठी हा तुमचा प्रश्न आहे, पळल कस काय, चालल का पळल कस काय? ठीक आहे. आता बघा, एक लक्षात ठेवा, तुम्ही कपास लावता की नाही, कपासचं तुमचं बजेट म्हटले 20,000 रुपये. तुम्ही 20,000मध्ये जर तुमचं RNPH टाकलं सुरुवातीला, 2 पाकिटं RNPH घेतलं. RNPH म्हणजे रूट चार्जर, न्यूट्री चार्जर, प्लांट चार्जर आणि हेल्थ चार्जर. हे 4 पाकिटं जे आहे 600 ग्रॅमनी 1200 ग्रॅम म्हणजे 12 चोक 4800 ग्रॅम ते पाकिटं. त्याच्यामध्ये एक 7-8 बॅगा कृषी अमृत आणि हे सगळं मिक्स करायचं आणि तुमच्या बेसल डोसमध्ये खाली बेडवर टाकून द्यायचं आणि त्याच्यावर लागवड करायची. झालं. त्याच्यानंतर 15-20 दिवसांनी, त्याच्यानंतर लागवडीनंतर तुम्ही त्याला सॉईल ड्रेंचिंग करायचं 10 दिवसाला. आणि त्याच्यानंतर त्याला आहे ना, एक साधारणतः महिना 1.5 महिन्यात झालं की त्याला SSMचा डोस द्यायचा. सम्राट शक्ती, मिरॅकल, ह्युमस गोल्ड, दाणेदार खतं. तुम्ही कशी युरिया DAPच्या नादी लागले तशी याच्या नादी लागायचं. तुमच्याकरता आम्ही ते चॉकलेट काढले तर काय करता? चॉकलेटशिवाय ऐकतच नाही पोरग, मग द्या चॉकलेट आता, आहे की नाही? म्हणजे त्या दाणेदार खतांमध्ये तुम्ही ज्यावेळेस टाकता त्याच्यामध्ये पण वैदिकच आहे सगळं, परंतु तुम्हाला जसं पाहिजे तसं आहे, रेडीमेड डायरेक्ट. बरोबर आहे की नाही? तुम्हाला म्हटलं गहू घेऊन जा घरी जाऊन तुम्ही पाव बनवा, तुम्ही चपाती बनवत नाही, पाव करून बनवतो, मग डायरेक्ट पाव घ्या, म्हणजे SSM. बरोबर आहे ना? मग तुम्ही SSM ज्यावेळेस टाकता तर तुम्ही आता समजा तुमच्या कपास फ्लावरिंगवर असतील, कशावर काय बोंडावर आले असतील, तुम्ही आता पण SSM टाकू शकता. काकऱ्या घ्यायच्या अशा मध्ये टाकून द्यायचं आणि पाणी इथं पोडतोच वरून, लगेच लागून जाईल. असं वल्ल्यावर जर टाकून दिलं तुम्ही तर तुम्हाला ते बी करायची गरज नाही, फक्त काकऱ्या घेऊन टाकून द्यायचं. आणि समजा वैदिकचे सगळे प्रोडक्ट माती आडच केले पाहिजे असं काही का? तसं नाही. हे बघा, हे लक्षात ठेवा की जो पण तुमची माती सुपीक नाही होते तोपर्यंत कालवण्याची गरज आहे. आता जमीन तुमची जिवंत झाली का कालवायची काही गरज नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे तुम्हाला वरच्यावर नाही ठेवायचं, फक्त काय करायचं, जो वरचा पाचपुत्रा आहे तो काढून घ्यायचा. पाचपुत्रा काढला वरच्यावर की त्याच्यावर टाकून दिलं का ते आपोआप ॲब्झॉर्ब होतं मध्ये. आणि दाणेदार खतं एवढे पॉवरफुल आहे का त्याच्या भोवती पांढरी मुळी घुसते अशी, त्याच्याबरोबर अशी वेळा घालती सापासारखी, गुंडाळले सर. हां, त्याला अशी वेळा घालते, त्याची ताकद एवढी आहे. त्याच्यामुळे तुम्ही मला रासायनिक खताच्या अवतीभोवती अशीच मुळ्या दाखवा, म्हणजे ते जर अन्न असं तिने येडा घातला असता ना की आवाज वेडा घालते याच्यावर तिला आवडतंय. बरोबर की नाही? तुम्ही खाऊ ठेवला आणि पोरं गोळा झाले, अरे काहीतरी आहे त्याच्यामध्ये, तुम्ही खाऊ ठेवता पोरं लांब पळाले. सकाळी आई भाजी पोळी घेते ताटामध्ये, पोरगं पुढं पळत, आहे का नाही? हां, असं येते. म्हणजे तुम्ही SSMचा ही ताकद आहे, तुम्ही ते जर वापरलं तर SSMचा खर्च आणि बेसल डोसचा खर्च जीव काढून 15,000 रुपयाच्या पुढे नाही एकरी. हां. मग वरून फवारी तुम्ही मारले तर 2-4 हजार, ते त्या 20,000 तुमचं उत्पन्न किती निघतंय? 5-6 क्विंटल 7 क्विंटल. इकडे गॅरंटेड 10 निघल, गॅरंटेड. वरून डोक्याला ताप नाही, पाऊस पडू दुष्काळ पडू काही टेन्शन घ्यायचं नाही. आणि वरून पुढचं पीक 1 नंबर येणार. बोनस दिवाळीचा म्हणते शेतकऱ्यांना, बोनस नाही, SSM वापरा, बोनस घ्या. आणि पाण्याचा ताण बसला तरी टेन्शन नाही, क्षमता वाढते. मुळात पहिली गोष्ट वैदिक वापरल्यावर पाणी भरायचंच नाही. हा ना, मग जेवढं पाऊस येतं तेवढं देऊन द्यायचं. फार ताण बसला तरच पाणी द्यायचं, नाही तर काही गरज नाही. बघा, निसर्गाबरोबर शेती करायची. वैदिक म्हणजे निसर्गाच्या बरोबर आणि केमिकल म्हणजे निसर्गाच्या विरोधात, एवढा फरक आहे. बरोबर शेणखत म्हणजे वापरायचं नाही. हां, शेणखत तुमचं घरचं जर असेल तर मिल्क चार्जर वापरा. आपलं मिल्क चार्जरचं खत फक्त 60 दिवसात तयार होतं. म्हणून तुम्ही काही पण शेती करा, तूर करा, कपास करा, तुमचं मका करा, आलं करा, कुठलंही पीक घ्या, माती सुपीक केली नाही एकदा तर पीक काय, माती बलवान तर पीक पैलवान. पीक जर पैलवान झालं तर शेतकरी धनवान. ते जीव जाईल पिकामुळे शेतकरी कमजोर झाला. हो, त्याच्यावर किडी ती अमुक रोग येतो, त्याला तणनाशक लागत 10 वेळा. आता इथं पिकच एवढं दाबजोर आहे का ते तणाला काही जुमानीतच नाही. हां, ते तळाच खालीच गपचीप आपलं उष्ट मष्ट खाते काहीतरी आपलं गपचीप, आणि तेवढं तर पाहिजे आपल्याला. कळलं का? मुळ्या झाकायला. आणि म्हणून अशी सोपी शेती करा, मजुरी लागत नाही, काहीच नाही, डोक्याला ताप नाही, आहे की नाही? पण आपल्याला खाजून ताप करून घ्यायचं सवय. चांगलं चाललं का एखादा म्हणजे केमिकल फवार मारतो. सर, आपल्या आता कपाशीवरती समजा आपण पूर्ण वैदिकने शेती केली हां, तर मग फवारणी घ्यायची गरजच नाही. मला सांगा, तुम्हाला हाऊस आहे का? नाही, हाऊस नाही. मग तिथे आमच्या पर्याय हाऊस नसेल ना तर फ्रूट चार्जर आमच्याच स्वस्त आहे, सगळ्यात स्वस्त आहे. फ्रूट चार्जर सगळ्यात स्वस्त आहे. फ्रूट चार्जरचं काय मारते किती रुपयाला? 2 लिटरचं पॅकिंग केवढं आहे? 600 रुपयाला, म्हणजे 300 रुपये लिटर. 300 रुपयाचं फ्रूट चार्जर घ्यायचं, 200 टाकीत टाकायचं आणि बसायचं फवारीत.
हाऊस येईल फवार खाजो येते ना पाठीला. परंतु तुम्हाला तशी रोग आला बुवा, तुम्हाला काय टेन्शन मला सांगा फवारायचा? अजिबात नाही लोक सांगता हे आलं ते फवारणीच घेत नाही. फवारणीच नाही सर. बरं याच्यावर नाही फवारणी. कपास लावा तुम्ही, तिच्यावर बी फवारची गरज नाही. घेतली तर पोषणाची. फक्त ते पोषणाचं नाही, रोगासाठी. रोगासाठी विशेष नाही. नाही बा, आत्ता मारलीच पाहिजे नाही तर रात्री नाही, प्लॉट जाईल विशेष असं आहे नाही. काही. किती पाऊस असला ना सर फवारणी घ्यायची गरजच नाही. गेले आता 5 महिने झाले. 5 महिने झाले, सूर्य काळा आहे का पिवळा आहे का निळा आहे पाहिला का तुम्ही? अजूनही दाखल आहे का नाही? नेमकी त्यांनी रंग बदललाय का एवढ्या दिवसात काही का ना. म्हणजे मला सांगायचं काय आहे की आपण सूर्यप्रकाश पाहिलाच नाही. म्हणजे एवढं दमट वातावरण आहे सारखं. म्हणजे एवढ्या दमट वातावरणामध्ये काय नायट्रोजन लेवल काय होती? वाढत राहते. आणि म्हणून आपण कार्बन लेवल काय केली पाहिजे? कमी केलं. निसर्ग नायट्रोजन लेवल वाढवेल, आपण कार्बन लेवल वाढवायची एसिडी वैदिक वापरून. बस एवढंच काम आहे, सोपं काम करायचं. मी तुमचं खत टाकून आहे ना 2 आपलं 40 वाला मेळावा झाला हा होता. हा त्याच्यानंतर मी कांदा केला होता 16 गुंठे. हा हा त्या खताचा देशमुख सरांकडे ते खत वगैरे बरं, बरं. सर्व. तर 16 गुंठ्यामध्ये मी कृषी अमृतच्या 3 थैल्या टाकल्या होत्या आणि त्यानं काही ते पॉकेट वगैरे दिले होते आणि 2 औषधं मला खालून ड्रिचिंग करायला दिली बरोबर. होती. तर त्या कांद्याचं वैशिष्ट्य असं झालं का तो कांदा कामराला लागायचा. त्याला रासायनिक खताचा म्हणजे एक चिमूट सुद्धा नव्हती. बरोबर आणि आहे ना? मला कांदा घ्यायचा नव्हता, भाव पडील होता. बर बर तर म्हटलं मला कांदा घ्यायचा आपल्याला एक प्रॅक्टिकली म्हणून आपण करायचं, नमुना करून त्या पाहायचं. पद्धतीने करून बघितला. त्याच्यानंतर आजूबाजूला जे प्लॉट होते ना रासायनिक वरचे, त्याने स्टिम्युलंट मारलं, काही टॉनिक मारलं, बरोबर तर त्यांचा कांदा गुडघ्यापर्यंतच राहायचा. पण बरं. ऊन पडलं का त्या कांद्याच्या पाती ज्यानं खाली पडून जायची. बरोबर सुकायचं. पाणी गाव पाणीची तलवारीवाणी जशी आहे तशी टाईट राहायची. हा हा बर बर पातीची जी जाडी होती हा हा ती अंगठ्यासारखी होती. बर. ती अंगठ्यासारखी असताना बाकीचे काय म्हणजे तुझा कांदा इतका वाढला, आपल्याला काही काही येतच नाही खाली. बरोबर बसणारच फॉपसा झाला फॉपसा. हो. हा तर मग ज्या वेळेस कांदा काढणीला आला हा त्यावेळेस मला पण वाटलं, म्हटलं हा गेला आता काय? काही उपयोगाचा नाही. हम्म. पण ज्या वेळेस आम्ही काढायला लागलो, पात पडली, काढायला लागलो, कांदा खालची साईज अशी होती. बर मग मी तो कांदा लासलगावला ऐकला. बर 900 रुपये 1000 रुपये त्या पिरियडला बाकीचे कांदे जायचे, हा 1250 1350 रुपयापर्यंत गेला. तर मला त्या 16 गुंठ्यामध्ये 76 क्विंटल कांदा निघला होता. 76 क्विंटल 16 गुंठ्यात. 16 गुंठे 16 48 करा ना तुम्ही. 7 21 200 गोण्यांच्या पुढे गेला ना तो. हा म्हणजे मला सांगायचं काय, तुम्हाला तरी ट्रायलच केली त्यांनी. ट्रायल केली. म्हणून तुम्ही सगळ्यांनी काय करा, 5-5 10-10 गुंठे वापरून बघा. सगळ्यात सोपं काम आहे की नाही? समजा आता ही तुमची पराठी किती उत्पन्न देते? ही किती देते? हे काय उत्पन्न देईन सर जास्तीत जास्त 5 क्विंटल. 5 क्विंटल बरोबर आहे ना? हो या परिस्थितीची ही 5 क्विंटल देते, तर याचे जर 4 फुटवे निघाले तर किती दिली ती? 20 क्विंटल. 20 क्विंटल. हो. सिंपल उदाहरण आहे. फक्त याला किती बेसोल्डर टाकायचे? 2 बेसोल्डरचा खर्च आहे समजा 20,000 रुपये. 20,000 रुपयामध्ये तुमचे किती क्विंटल वाढणार आहे? 10 क्विंटल तर वाढेल. आरामशीर भाव काय आहे क्विंटलला? 7-8 हजार रुपये 8 हजार रुपये 7 ते 8. तुम्ही जर 10-15 हजार रुपये खर्च करून जर 50-60 हजार रुपये वाढणार असतील तर 1 रुपयाला झाली ना परत 5 रुपये आहे की नाही? असं आहे ते. फक्त विश्वास ठेवावा करायला लागेल.